रोपवन कामे, व्यवस्थापन व उपचार. महाराष्ट्रात वनांचे व्यवस्थापन करण्यासाठी 11 वनवृत्तात त्याचे विभाजन करण्यात आले आहे आणि प्रत्येक वनविभागाचे तांत्रिक व्यवस्थापन करण्याकरता वन विभागाची कार्य आयोजना तयार करून त्यात कार्यवृत्तासाठी वेगवेगळे उपचार आवश्यकतेनुसार केले जातात. संरक्षण कार्यवृत्त, जिथे संपूर्ण संरक्षणासाठी कामे केली जातात. कन्व्हर्शन वर्किंग सर्कल, यामध्ये सर्व वृक्ष एका वयाची करणे. सुधारणा वृत्तांतर्गत मध्ये सुधारणेची कामे. मृद संधारण कार्यवृत्तांतर्गत मध्ये मृद संधारणाची कामे व रोपवन कार्यवृत्तामध्ये रोपवनाची कामे केली जातात. कार्यवृत्ताचे क्षेत्र मोठे असल्याने व्यवस्थापनाचा विचार करून त्याचे विभाजन पातन श्रेणीमध्ये करून या पातन श्रेणीचे 10 वर्षाचे उपचारासाठी प्रत्येक वर्षाच्या कुपात विभाजन केले जाते आणि ज्या कुपात रोपवनाची कामे उपचारात नमूद असतात त्या कुपाचे सीमांकन करून त्यात जास्त प्राधान्य खुले किंवा मोकळ्या क्षेत्रास दिले जाते. त्यानंतर वृक्ष आच्छादनाच्या घनतेप्रमाणे क्षेत्र निवडले जाते. पण 0.4 घनतेपेक्षा जास्त घनतेच्या क्षेत्रात रोपवनाची आवश्यकता नसल्याने तेथे रोपवन कामे घेतली जात नाहीत. सदर कामे ज्या वर्षी रोपवने घ्यावयाची असतात त्याचे अगोदरच्या वर्षात चर, उंचवटा कुंपण, गुरे प्रतिबंधक चर व रोपे लागवडीसाठी खड्डे किंवा चर खोदण्याचे काम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत अपेक्षित असून या दरम्यान कामे सुरू केल्यास मातीत ओलसरपणा असल्याने खोदकाम सहज व योग्य आकाराचे होते. पूर्व पावसाळी कामे. सर्वात प्रथम रोपवन स्थळाची निवड झाल्यानंतर त्याचे सर्वेक्षण व सीमांकन करून हद्द निश्चित करावी. यासाठी प्रथम GPS संचाच्या सहाय्याने रोपवनाचा पॉलिगॉन तयार करावा. रोपवन सीमा आणि बेस लाईन मध्ये कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीट पिलर असणे आवश्यक आहे, जेणेकरून रोपवन स्थळाची सीमा स्पष्ट होईल. रोपवनात बेस लाईनची आखणी करून त्याच्या आधारावर रोपवन क्षेत्रामध्ये 100 मीटर गुणिले 50 मीटर आकारमानाची ग्रीड आखण्यात यावी. प्रत्येक ग्रीडचा छेदबिंदू वर किंवा कोपऱ्यात कायम स्वरूपाचा सिमेंट कॉन्क्रीट पिलर तयार करावा, जेणेकरून ग्रीड सीमा स्पष्ट होईल आणि त्यानुसार कामे तपासता येतील. प्रत्येक ग्रीडमध्ये 60 गुणिले 60 गुणिले 60 सेंटीमीटर खोल चाचणी खड्डे खोदून चाचणी खड्ड्याच्या खोलीच्या मातीच्या थराच्या आधारानुसार झोन 1, 2 व झोन 3 चे क्षेत्र ठरवण्यात यावे. 1 ते 10 सेंटीमीटर खोली झोन 1, 11 ते 30 सेंटीमीटर खोली झोन 2 व 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त असलेले मातीच्या थराच्या खोली झोन 3 मध्ये वर्ग करण्यात येते. झोन 1 मध्ये वृक्ष लागवड घेणे शक्य होत नाही, पण झोन 1 व 2 मध्ये गवत वाफे तयार करून गवताची लागवड तयार करता येते आणि मृद जलसंधारणाची कामे जसे चर खोदून मातीची धूप न होऊ देता जलसंधारण शक्य आहे. झोन 2 मध्ये इतर मिश्र जातीच्या लागवड शक्य आहे, पण ते स्थानिक परिस्थितीत नैसर्गिकरित्या स्थित असतील तर त्याचाही विचार करून लागवड करता येते. झोन 3 क्षेत्र इमारत प्रजाती व फळ वृक्षांच्या लागवडीसाठी निश्चित योग्य आहे. रोपवन क्षेत्राच्या उपचाराकरिता जागेच्या परिस्थितीचा विचार करून लागणारे गुरे प्रतिबंधक चर, निरीक्षक पथ, नैसर्गिक पुनरुत्पादनाचा उपचार, नाला बांध, जलशोषक चर, रोपे लागवडीसाठी खड्डे किंवा चर, जाळ रेषा, गवत वाफे इत्यादीची तरतूद करावी. रोपवन क्षेत्राचा ग्रीड व उपचार नकाशा 1,05,000 स्केलवर तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर करणे अपेक्षित आहे. यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून व उपचार नकाशा तयार केल्यानंतर
या उपचार नकाशाची तपासणी सहाय्यक वनसंरक्षक किंवा त्यापेक्षा मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत करावी. उपचार नकाशात नाल्याच्या किनाऱ्यावर पाणथळ क्षेत्र मध्ये अर्जुन व माती पकडून ठेवणारे बांबू किंवा घायपात लावण्याचे उपचार निश्चित केले जातात. झुडपी असलेल्या क्षेत्रामध्ये जर मौल्यवान प्रजातीची रोपे असली तर त्यांना मातीचा भर देण्याचे उपचार व निकृष्ट प्रजातीची रोपांची सफाई करून मौल्यवान प्रजातीची रोपे लावण्याचे उपचार निश्चित केले जातात. रोपवन क्षेत्राचा 0.4 पेक्षा कमी घनता असलेल्या क्षेत्रावर वृक्षाच्या सभोवताल जागा सोडून रोपे लागवड शक्य आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये मोठे वृक्ष नसेल तरी नैसर्गिक प्रचलित मौल्यवान प्रजातीला प्राधान्य दिले जाते, जसे साग, शिसम, शिवण इत्यादी. पण रोपवनाचे एका ठिकाणचे परिक्षेत्र कमीत कमी 5 हेक्टर असणे आवश्यक असते. रोपवनात सहजरित्या वाढलेली नैसर्गिक पुनरुत्पादनाची रोपे आढळतात. त्यापैकी मौल्यवान प्रजाती जसे की सागवान, बीजा, तिवस, अमलतास, सारोळी, खैर, मोहा इत्यादी प्रजातींच्या रोपट्यांचे ग्रीड निहाय यादी तयार करण्यात यावी. जागेची साफसफाई करताना मौल्यवान रोपे काढले जाणार नाहीत. तसेच नैसर्गिक रोपांमध्ये अंतर 4 मीटर असावे याची काळजी घेणे आवश्यक आहे. सदर नैसर्गिक रोपांची वाढ होण्याकरता तण काढणे, मातीचे भरभांगलन, फुटव्यांचे एकीकरण म्हणजेच वेडीवाकडी झालेली सागवान इत्यादी इमारती प्रजातीची रोपे छाती उंचीवर किंवा 15 सेंटीमीटर गोलाईपेक्षा कमी असलेली रोपे जमिनीलगत कापणे. डिबडिंग करणे म्हणजे इमारती प्रजाती रोपांना बाजूला फुटलेल्या फांद्या किंवा रोपांच्या एकूण उंचीपैकी खालच्या अर्ध्या भागात फुटलेल्या फांद्या काढून टाकाव्या. कापण्यासाठी सिकेटरचा वापर करावा आणि वरच्या भागातील फांद्या कापू नये याची दक्षता घ्यावी. व काही ठिकाणी दाट रोपे असल्यास एक चांगले रोप ठेवून इतर रोपे काढून टाकावी, जेणेकरून निवडलेल्या रोपांची चांगली वाढ होईल. जास्तीत जास्त एका ग्रीडमध्ये 200 नैसर्गिक रोपाच्या उपचार व संगोपनासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी व त्या प्रमाणात चर व खड्ड्यांची संख्या कमी करावी. आणि या उपचाराच्या आधारावर रोपवन प्रकार व स्थानिक परिस्थितीचा विचार करून वन परिक्षेत्र अधिकारी अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मंजुरी देतात व जास्त क्षेत्र राहिल्यास सहाय्यक वनसंरक्षक यांच्याकडून तांत्रिक मंजुरी देण्यात येते. अंदाजपत्रक 6 वर्षाच्या कालावधीकरता असावे. रोपवन क्षेत्राची तांत्रिक मंजुरी व अनुदान उपलब्ध झाल्यावर रोपवनास प्रशासकीय मंजुरी सहाय्यक वनसंरक्षक किंवा उपवनसंरक्षक प्रदान करतात व त्यानुसार रोपवनाची कामे सुरू करण्यात येतात. सर्वप्रथम प्रत्येक ग्रीडमधील नैसर्गिक झाडोरा, खडकाळ भाग, अधिक वन घनता, मातीची खोली इत्यादी बाबी विचार करून रोपे लागवडीसाठी ग्रीड निहाय किती खड्डे किंवा चर खोदावे लागणार ते ठरवावे आणि नैसर्गिक पुनरुत्पादन असल्यास त्यानुसार ग्रीड निहाय खड्ड्यांची संख्या कमी करून रोपे लागवडीचे नियोजन करावे. खोदताना खड्डे किंवा चराची माती वरील बाजूस व मुरुम दगड खालच्या भागात ठेवणे याची काळजी घेणे आवश्यक आहे. रोपांच्या लागवडीकरता खड्डे किंवा चर खोदताना मोठ्या वृक्षाखाली किंवा छाती उंचीवर 15 सेंटीमीटर व त्यापेक्षा अधिक गोलाई असलेल्या वृक्षापासून 3 मीटरच्या आत लागवडीकरता खड्डे किंवा समतल चर खोदता कामा नये. खड्ड्याचे आकारमान 30 × 30 × 30 सेंटीमीटर किंवा 45 × 45 × 45 सेंटीमीटर असावे. त्यामधील अंतर कमीत कमी 2 मीटर असावे. स्टॅगर्ड ट्रेंचेसचे आकारमान 2 मीटर लांब, 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोली आणि त्यामधील अंतर 2 मीटर असावे. ट्रेंचेस खोदाई स्टॅगर्ड पद्धतीने करावी.
आणि रेषांमधील अंतर 6 मीटर असावे. काही क्षेत्रात उतार असल्याने पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाते आणि त्या क्षेत्रात पाणी अडवण्यासाठी 60 सेंटीमीटर आकाराचे व मातीची सलग समपातळी चर खोदून 90% पाणी अडवले जाते. सलग समपातळी चर उतारावर घेण्यासाठी कंटूर मार्करचा वापर करणे आवश्यक आहे, कारण रेषांमधील अंतर जमिनीचे उतारावर अवलंबून असते. तसेच खड्डे किंवा चर सुद्धा एका रेषेत खोदण्यासाठी ठरवलेल्या अंतरावर खूण केली जाते. ज्या क्षेत्रात पाऊस कमी पडतो व पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाते ते उपभोगात आणण्यासाठी मृदसंधारणाची कामे, ज्यामध्ये जलशोषक चर व लहान बंधारे पाण्याचा साठा करण्याकरता तयार केले जातात. सदर जलशोषक चराचे आकार कार्य आयोजनेमधील उपचाराप्रमाणे घेतले जातात. मातीची धूप होऊन माती वाहू नये म्हणून माती रोखण्यासाठी लहान किंवा मोठे नाले बंधारे बांधणे आवश्यक आहे आणि त्याकरिता लहान बंधारे लहान नाल्यांवर दगडाने बांधून माती अडवली जाते व पाणी पाझरण्याच्या वेगाला कमी केले जाते. किंवा गेबियन बंधारे मोठ्या नाल्यावर अपेक्षित आहे. गेबियन बंधाऱ्यासाठी चेनलिंग तारेचा वापर केला जातो म्हणून दगड वाहून जात नाही. काही ठिकाणी मातीच्या बांधावर बांबूचे किंवा घायपातीची रोपे लावून मातीला पकडण्याची व्यवस्था करावी. काही क्षेत्रात जानेवारीच्या पावसामुळे पाणी वाहून जाते आणि ते उपभोगात आणण्यासाठी लहान जलशोषक चरे रोपांच्या 60 सेंटीमीटर आत पाण्याचा साठा करण्याकरता तयार केले जाते. सदर जलशोषक चराचे आकार 30x20x15 सेंटीमीटर घेतले जातात. नाल्या, निरीक्षणपथ, जाळ रेषा मध्ये जागा सोडून रोप लावायचे असतात म्हणून ज्या ठिकाणी नाले, निरीक्षणपथ व जाळ रेषा असतात त्या ठिकाणी चर किंवा खड्डे खोदू नये. जाळ रेषा आतील चर व कुंपणे रस्त्याच्या बाजूला घेणे अपेक्षित आहे. कुंपण, खड्डे, चर, निरीक्षणपथ, वाहतूक रस्ते व नाला बांधाची कामे जास्तीत जास्त 31 मार्च पर्यंत पूर्ण करावी आणि खोदलेल्या मातीला धूप मिळून ढेकूळ बारीक होऊन मातीचा भरणा 15 मे नंतर व 15 जून अगोदर पूर्ण करावा. रोपवनाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने रोपवनाचे गुराढोरांपासून संरक्षण कुंपणावर अवलंबून असते. गुरांपासून संरक्षणासाठी आणि रोपवनाची पूर्ण सीमा बंदिस्त करण्यासाठी सर्वात प्रथम गुरे प्रतिबंधक चराची आखणी करावी. रोपवनाच्या गुरे प्रतिबंधक चराचे आकारमान 1.90 मीटर भोवताल वरची रुंदी, 60 सेंटीमीटर खालची रुंदी आणि 1 मीटर खोली या आकाराची असावी. खोदलेले माती मुरुम दगडाचे ढीग 60 सेंटीमीटर चरच्या आतील बाजूस भोवताल मध्ये तयार केले जातात. पहिल्या वर्षी या गुरे प्रतिबंधक चराच्या उंचवट्यावर घायपात, चिलाटी, रसोपीस, सागरगोटी किंवा बांबूचे कुंपण तयार करून जिवंत कुंपण केले जाते. इतर काटेरी प्रजातीच्या रोपांची सुद्धा लागवड करता येईल, परंतु एकच प्रजाती उंचवट्यावर लागवड करणे योग्य आहे. सदर चरात पाण्याचा साठा करता येतो आणि त्यामुळे हे किफायतशीर परिणामी गुरे प्रतिबंधक चर आहेत. जर संयुक्त संरक्षण वन समिती म्हणजेच जॉईंट फॉरेस्ट प्रोटेक्शन कमिटी या कामात रस घेत असेल तर चर उंचवटा कुंपणावर मोठा खर्च टाळून जैविक कुंपण करणे सर्वांच्या हिताचे ठरते. जिवंत कुंपण सुद्धा रोपांचे संरक्षणाकरता वापर योग्य आहे आणि या कुंपणासाठी माती खोदून रोपांच्या भोवताल 120 सेंटीमीटर खालची रुंदी व 40 सेंटीमीटर वरची रुंदी या आकाराचे ढीग करून मातीसाठी खड्डे केले जातात आणि प्रथम वर्षात काटेरी रोपे या चरावर लागवड करणे योग्य आहे. जागेची परिस्थिती बघून तेथे चर, उंचवटा कुंपण किंवा जिवंत काटेरी कुंपण करण्याबाबत निर्णय घेतले जातात आणि आवश्यकतेसह दोन्ही कुंपणे करून घेतली जातात. मातीची धूप होऊ नये म्हणून जास्त अंतरावर चर उंचवटा कुंपणे व जिवंत काटेरी वनस्पती कुंपण घेऊ नये.
अतिउताराच्या क्षेत्रात रोपवन सीमेवर 2 ओळीमध्ये खड्डे खोदून 1 मीटर अंतरावर बांबू वा काटेरी प्रजातींच्या स्टॅगर्ड पद्धतीने लागवड करावी. काही ठिकाणी आवश्यकतेनुसार दगडाची भिंत निर्माण करावी किंवा काही प्रसंगी काटेरी तारेचे कुंपण योग्य ठरते. पण काही ठिकाणी सुकलेल्या फांद्या वापरून कुंपण केल्या जाते. हे अत्यंत चुकीचे असून अशा प्रकारचे व हंगामी स्वरूपाचे कुंपण योग्य नाही. कुंपणाची दुरुस्ती व देखभालीचे काम 5 वर्षापर्यंत करणे आवश्यक आहे आणि कुंपण कोणत्याही बाजूला खुले राहणार नाही याची दक्षता घ्यावी. रोपवनाच्या आत सहजरित्या जनावरांना आत जाता येणार नाही यासाठी प्रवेशाकरिता खुल्या सीमेवर लाकडाचे किंवा फांद्यांचा अडथळा म्हणजेच बॅरियर ठेवणे आवश्यक आहे. आगीपासून रोपवनाच्या संरक्षणाकरता योग्य नियोजन करून जाळ रेषांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कार्य आयोजनेनुसार रोपवनाभोवती 6 मीटर रुंदीची जाळ रेषा करणे व आगीपासून संरक्षण करण्याकरता 10 वर्षापर्यंत करण्यास सूचित केले आहे आणि आगीपासून संरक्षणाकरता रोपवनाभोवती